पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विनोद तावडे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। खरं तर सध्या गणेशोत्सवाची धूम सगळीकडेच पाहायला मिळते। अनेकांच्या घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेकांच्या घरी एकमेकांना निमंत्रण दिलं जातं। त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे विनोद तावडेंच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाखल झालेले आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री इथे आल्याचं आपण पाहतोय। त्यांच्यासोबत काही इतर नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत। विनोद तावडेंच्या घरी बाप्पाचं हे आगमन झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दाखल झाल्याचं आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विनोद तावडेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। गणेशोत्सवाची सध्या धूम पाहायला मिळते। महाराष्ट्रभरासह खरं तर देशभरात सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक जण येत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक नेत्यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान होत असतो। त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे नेते मंडळी आणि सगळे सेलिब्रिटीज एकमेकांच्या घरी जात असतात। त्याच पार्श्वभूमीवर सध्या आपण पाहतोय विनोद तावडे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि बाप्पाचा हा देखावा हे मनमोहक रूप सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। जे विनोद तावडे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दाखल झालेत आणि इतर सुद्धा काही मान्यवर आहेत। मुख्यमंत्री खरं तर गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागलेले आहेत। मात्र सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री अनेकांच्या घरी हजेरी लावत आहेत। आपण पाहतोय त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी इथे ही मान्यवर मंडळी आता येत आहेत। विनोद तावडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मनोभावे पूजा करून अनेकांच्या घरी काल खरं तर बाप्पाचं मनोभावे स्वागत करण्यात आलं आणि आज विनोद तावडे यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। दुसरीकडे सचिन तेंडुलकर हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते। संपूर्ण परिवारासह त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पाहतोय ही दोन दृश्य आहेत मुंबईतली। मुंबईमध्ये खरं तर गणेशोत्सवाची मोठी धूम असते। मुंबईसह पुण्यामध्ये सुद्धा बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जातं आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय सध्या देशभरातनं महाराष्ट्रभरातनं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विनोद तावडे यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्री खरं तर काल राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा गेले होते। बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि सध्या आता विनोद तावडे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत। विनोद तावडे यांच्याकडे खरं तर केंद्राच्या पक्षाच्या विविध संदर्भातली कामं पक्षानं सोपवलेली आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षांतर्गत एकूणच सगळे कामाला लागलेले आहेत। आपापल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सगळे पक्ष कामाला लागलेले असतात। ही सगळी कामं बाजूला ठेवून खरं तर बाप्पाच्या स्वागतासाठी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेते एकमेकांच्या घरी जाण्यासाठी वेळ काढतायत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच पद्धतीनं विनोद तावडे यांच्या घरी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। विनोद तावडे यांच्या परिवाराकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा अनेक नेते मंडळी येत आहेत, सेलिब्रिटीज येत आहेत। सध्या सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या परिवारासह ते इथे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेत।